गड रहस्य. गड रहस्य, द फोर्ट मिस्ट्री. गड म्हणजे शौर्य, पराक्रम आणि इतिहासाचं प्रतीक. पण प्रत्येक गडावर इतिहासाबरोबर एखादं रहस्यही दडलेलं असतं. रात्री 11:30 वाजले होते. जय आणि त्याचे 3 मित्र वजा अमोल, सागर आणि चेतन वजा ठरवतात की दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय गडावरून पाहायचा. त्यांनी आपापल्या बायका गडाच्या पायथ्याशी पार्क केल्या आणि टॉर्च घेऊन वर चढायला सुरुवात केली. अरे ऐकलंयस का? अमोल म्हणाला. या गडावर रात्री आवाज ऐकू येतात म्हणे. जय हसला. अरे ते सगळं गावातल्या आज्या सांगतात. चला झपाटून जाऊ. पण जसजसे ते गडाच्या दरवाजातून आत गेले, हवेचा थंड झोत आला आणि टॉर्चचं उजेड अचानक कमी झाला. सागर, तुझ्या टॉर्चला काय झालं? माहीत नाही रे, बॅटरी तर नवीन आहे. ते पुढे गेले. दरवाजाच्या कोपऱ्यात एक पांढरी सावली क्षणभर दिसली, पण कोणी काही बोललं नाही. गडाच्या माथ्यावर पोचल्यावर त्यांनी विश्रांती घ्यायचं ठरवलं. अंधार गडद झाला होता. अचानक मागून पावलांचा आवाज आला. टकटकटक, टकटकटक. जयने टॉर्च फिरवला. कोणीच नव्हतं. फक्त वाऱ्याने हलणारे झाड आणि जुना दरवाजा हलक्या आवाजात कर्कश होत होता. मग चेतनने हसत म्हटलं, अरे काही नाही, चल एक फोटो घेऊया. फ्लॅश चमकला आणि फोटोमध्ये चौघेच नव्हते. 5वी व्यक्ती त्यांच्या मागे उभी होती, काळ्या कपड्यांत, चेहरा झाकलेला. सगळ्यांचे हात थरथरले. सागर म्हणाला, हे काय आहे जय? फोटोमध्ये कोण आहे? जयचा आवाज थरथरला, माहीत नाही, पण आपण लगेच खाली उतरूया. ते धावत गडाच्या दरवाजाकडे निघाले. पण दरवाजा बंद होता, बाहेरून नाही आतून. आणि त्या क्षणी गडाच्या भिंतीवरून आवाज आला, हा माझा गड आहे, कोणी इथे रात्री राहू शकत नाही. सगळं काळं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना दरवाजाबाहेर जय आणि त्याचे मित्र बेशुद्ध अवस्थेत सापडले. फोनमधला फोटो मात्र रिकामा होता. त्यामध्ये 5वी सावली नव्हती, फक्त एक धूसर पांढरा धूर जो आजही त्या गडावर दिसतो म्हणतात.